खूप गरम पाणी आहे खूप. हे बघा इथून खाली पाण्याचे बुडबुड होत आहेत. एकदम पाणी शुद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण नावले तुमचं स्वागत करतो आपल्या न्यू चॅनलमध्ये लॉंग विकेट 25मध्ये. आणि आज संडे आहे, आपण आज गावाला आलो आहे. तर आज आपण जाणार आहोत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये. आपल्या ठिकाणी 3 ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहेत. एक म्हणजे चिपळूण तालुक्यामध्ये कोकरे गावी आहे आणि तिथूनच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आरवल्या गावी गरम पाण्याचं कुंड आहे. आणि तिसरं म्हणजे आपलं संगमेश्वर तालुक्यामध्ये राजवाड्यामध्ये तिसरं गरम पाण्याचं कुंड आहे. तर मित्रांनो, आज आपण प्रथम जातो आहे चिपळूण तालुक्यातील कोकरे गावी, जिथे नवीनच 3 ते 4 वर्ष झाली नवीनच तिथे गरम पाण्याचं कुंड झालं आहे. निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला लागेल आपल्याला. आणि हा पाहू शकता, हा मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा. आणि चिपळूण सोडलं त्यानंतर सावाडा सोडला, सावाड्याच्या पुढे असूडपासून पुढे आला तुम्ही तिथून आरवलीच्या थोडे पाठी तिथे नाशिपाटा आपल्याला बघायला मिळेल. तिथून जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर अंतरावर कोकरे गावी कुंड आहे. तर तिथे आपण जाऊया प्रथम, चला. मित्रांनो, हे आहे आपल्या चिपळूण तालुक्यातील कोकरे गावी असले चमत्कारच आहे की एका साईडला गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्या शेजारी थंड पाण्याची विहीर आहे. एक निसर्गाचा चमत्कारच म्हणायला लागेल. खूप गरम पाणी आहे. ठिकाणाबद्दल असं सांगितलं जातं की जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वी इथे बोरवेलचं काम चालू होतं. बोरवेल खोदण्याचं काम चालू होतं आणि बोरवेल खोदत असताना 20 ते 30 फुटापर्यंत गेले. तिथे थंड पाणी होतं आणि जसजसं खोदत गेले तर 150 ते 200 फुटापर्यंत गरम पाणी भेटलं आणि तिथूनच गरम पाणी यायला चालू झालं आणि त्यातून एक झरा चालू झाला गरम पाण्याचा. आणि त्या झऱ्यापासूनच आता तुम्हाला बघायला भेटेल निर्माण झालं. तिथे जर तुम्ही कधी आलात कोकणामध्ये, चिपळूण तालुक्यामध्ये कधी आलात, सावाड्यातून पुढे असुडे सोडलं तुम्ही, तिथून नाशिक फाट्यातून आतमध्ये आला तर 1 ते 2 किलोमीटर अंतरावर तुम्हाला कोकरे गावामध्ये एक निसर्गाचा एक चमत्कार चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. नक्की तुम्ही आवर्जून या, भेट द्या या ठिकाणाला. चाललो आहे तिथूनच मुंबई गोवा हायवेवरूनच जवळजवळ या ठिकाणापासूनच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आरवली गावी कुंड आहे गरम पाण्याचं. आता आपण तिथे जाऊन त्या ठिकाणाला भेट देऊ.
तर मित्रांनो, आता आपण आलो आरवलीमध्ये. आपण कोकरे गावातील गरम पाण्याचं कुंड तर पाहिलं आणि आता आपण तिथूनच पुढे 2 किलोमीटर अंतरावर हायवेच्या लगतच आरवलीमध्ये गरम पाण्याचं कुंडाच्या इथे आलो आहे आणि तिथे आपण आता भेट देऊया. तर या साईडला आरवलीचे ग्रामदैवत श्री केदारनाथ यांचं मंदिर आहे आणि तिथूनच वरच्या साईडला हायवे आहे आणि तिथून आतमध्ये गरम पाण्याचं कुंड आहे. चला तर आपण भेट देऊ. वरच्या साईडला मुंबई गोवा हायवे आणि तिथंच लगतच हे गरम पाण्याचं कुंड आहे. इथे आतमध्ये चप्पल अलाउड नाहीत कारण देवाचं स्नान आहे. आपण चप्पल बाहेरच काढलेत. बघा खाली पाण्याचे बुडबुड येत आहेत. एकदम पाणी शुद्ध आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे खूप गर्दी असते. लोक इथे आवर्जून भेट द्यायला येतात आणि ग्रामस्थ सकाळ आणि संध्याकाळी तर इथे खूप गर्दी असते. अंघोळीसाठी लोक इथे येतात. मित्रांनो, आपण आता चाललो आहे घरी. राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाचा आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये तर खूपच ठिकाणं आहेत जी पाहण्यासारखी आहेत. ऐतिहासिकदृष्ट्याही खूप मोलाची जी ठिकाणं आहेत त्यांचा आपण नक्कीच आढावा घेऊ. पण आता आपण स्टॉप करू आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.